हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण एक दररोज उत्तरे लिहिण्याच्या सरावाची व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण दररोज एका प्रश्नाचे उत्तर लिहित असतो, जे आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा न्यू पॅटर्न आहे, त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जे आपण आर्टिकल घेत आहोत त्याचा इंग्रजीमध्ये त्या आर्टिकलचा स्क्रीनशॉट तुम्हाला मिळून जाईल. तसेच म्हणजे जे प्रश्न आणि उत्तर आपलं आहे ते तुम्हाला त्या वर्ड फाईलमध्ये मिळून जाईल. त्याचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. आपण जे प्रश्न फ्रेम करत आहोत ते द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रांमधून फ्रेम करत आहोत, कारण या वृत्तपत्रांमध्ये परीक्षेशी सुसंगत असे आर्टिकल येत असतात आणि तेच आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यावर बेस्ड आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहेत. तर आज बघा, आपण व्हेअर डज द RBI सरप्लस कम फ्रॉम या आर्टिकलवर प्रश्न घेणार आहोत. तुम्हाला काय करायचं बघा, हे आर्टिकल मी तुम्हाला मराठीत समजून सांगणार आहे, समजेल तुम्हाला अशा सोप्या भाषेत. त्यानंतर एक आपण प्रश्न पाहणार आहोत, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला ते उत्तर या आर्टिकल जेव्हा मी सांगेल त्यावर बेस्ड असल्यामुळं लिहिता येईल, त्याची काळजी करू नका, पण तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे पहा, RBIचा अधिशेष यावर हे आर्टिकल आहे. अधिशेष म्हणजे सरप्लस काय ते आपण पाहूया. आता 2024-25 मध्ये RBIने काय केलं, केंद्र सरकारला 2.69 लाख करोड रुपये ट्रान्सफर केले, हस्तांतरित केले. आणि हे जे ट्रान्सफर झालेलं अमाऊंट आहे हे 23-24 मध्ये जे केलं होतं 2.1 लाख करोड, त्यापेक्षा 27% जास्त आहे. शासनाने अर्थसंकल्पामध्ये सुद्धा याची तरतूद केलेली होती, परंतु शासनाने असा अंदाज धरला होता की 2.56 लाख करोड रुपये मिळतील. कुठून कुठून? RBIच्या सरप्लसकडून, पब्लिक सेक्टर बँक जे असतात त्यांच्याकडून, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्या यांच्याकडून. परंतु एकट्या RBIच्या सरप्लसकडूनच 2.69 लाख करोड रुपये भेटलेले आहेत. आता हे सरप्लस अधिशेष वगैरे जे चालू आहे ते RBIला नेमकं मिळतंय कुठं? एवढे पैसे जर RBI ट्रान्सफर करत असेल केंद्र शासनाला, तर आपल्याला माहीत पाहिजे की RBIला पैसा कुठून मिळतो. तर हे बघा, सेव्ह नॉलेज म्हणजे काय, ही टर्म आहे, ही लक्षात ठेवा. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही अशीच लिहू शकता. छापण्यासाठी आलेला खर्च आणि छापील किंमत यातील फरक. म्हणजे आता एक उदाहरण पाहूया. समजा 500 रुपयाची नोट RBIनं छापलेली आहे, परंतु ही 500 रुपयाची जी नोट आहे ही छापण्यासाठी RBIला 500 रुपये लागले का? नाही. RBIला 100 रुपये सुद्धा लागू शकतात. आणि मग दुसऱ्या ज्या बँका आहेत त्या RBIकडून ही 500 रुपयाची नोट फेस व्हॅल्यूवर म्हणजेच 500 रुपयालाच घेणार. म्हणजे RBIचा नफा किती झाला, हे 500 वजा आलेला खर्च 100, म्हणजे 400 रुपये RBIचा नफा झाला. असा RBIला सरप्लस अधिशेष मिळत राहतो. तसेच RBI काय करते बघा, व्याजाने पैसे देते. कोणाकोणाला व्याजाने पैसे देते RBI? केंद्र शासनाला देते, राज्य शासनाला देते आणि बँका ज्या असतात ना तर बँकाला सुद्धा देते. तसेच काय करते RBI? बॉन्ड्स, दुसऱ्या देशांचे जे बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करते. आणि हे सरप्लस अधिशेष जे ते RBIने ट्रान्सफर करायचं असतं, हे कोणत्या कायद्यामध्ये दिलेलं आहे? तर RBI अधिनियम 1934च्या या कायद्यामध्ये तुम्हाला ही तरतूद पाहायला मिळेल. आता आपल्याला एक टर्म पाहावी लागते, कंटिंजंट रिस्क बफर, CRB. हे काय आहेत? तर सोप्या भाषेत बघा, CRB मराठीत आकस्मिक जोखीम बफर. जेव्हा एखादं संकट येईल, क्रायसिस येईल, तेव्हा आपल्याकडं म्हणजे RBIकडे काही प्रावधान पाहिजे, पैसे पाहिजे, सोनं वगैरे पाहिजे, फॉरेक्स पाहिजे, म्हणजे परकीय चलन पाहिजे, है ना. समजा असा क्रायसिस आलं, असं संकट आलं की रुपयाचं खूप अवमूल्यन झालं, रुपयाला आता काही मार्केटमध्ये किंमत उरलेली नाही, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत उरलेली नाही समजा जास्त. तर मग आता काय होणार, आपल्याकडे काय पाहिजे? डॉलर पाहिजे, है ना.
परकीय चलन पाहिजे, युरो पाहिजे. तर हे जे कंटिजेंट रिस्क बफर जे आहे, आकस्मिक जोखीम बफरमध्ये RBI या सर्वांची तरतूद करते. आणि हे सर्व तरतूद झाल्यानंतर जे काही पैसा उरेल ते केंद्र शासनाला RBI ट्रान्सफर करत असते. आता CRB बाबत समिती होती बघा, विमल जालान समिती 2018 मध्ये. त्यांनी सांगितलं होतं की हे CRB किती असायला पाहिजे, 5.5 ते 6.5%. कशाच्या? तर RBIच्या टोटल बॅलन्स शीटच्या, ताळेबंद जे RBIचा असेल त्याच्या 5.5 ते 6.5% CRB पाहिजे. तर आता आपण पाहूया की CRB कसा वाढवण्यात आलेला आहे टाइम टू टाइम. कोविड-19 मध्ये बघा 6% वाढवण्यात आलेला होता, कारण अनसर्टेनिटी निर्माण झालेली होती की कोविडमुळे काय होईल, त्यामुळे हे वाढवला होता. CRB वाढवला म्हणजे सरप्लस कमी होईल, जे आपण केंद्र शासनाला RBI जे देते ना ते सरप्लस कमी होईल. या दोघांमध्ये इन्व्हर्स रिलेशन आहे, हे लक्षात ठेवा. 2023-24 मध्ये 6.5% CRB होता, 2024-25 मध्ये 7.5%. हे तर आपण पाहिलं CRB जितका कमी तितकं अधिशेष जास्त. आता पाहूया की या CRB मुळे काही वाद होतात का, केंद्र शासन आणि RBI मध्ये काही वाद होतात का, याची माहिती आपण घेऊया. आता बघा, सप्टेंबर 2018 मध्ये PM मोदी यांनी उर्जित पटेल यांना काय म्हटलं होतं बघा, पैशाच्या खजिन्यावर बसलेला साप. त्याची माहिती आपल्याला कुठून मिळते, तर फायनान्स सेक्रेटरी जे होते आपले वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, वी अल्सो मेक पॉलिसी. या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आपल्याला मिळतो. म्हणजे हे बघा, असा वाद केंद्र शासन आणि RBI मध्ये चालत असतो. त्यामुळे मग उर्जित पटेल यांनी काय केलं होतं, रेजिग्नेशन दिलं होतं, राजीनामा दिला होता. आता हे RBIने जे आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिशेष हस्तांतरित केलेला आहे केंद्र शासनाला, याचं एक कारण सुद्धा आहे की यावेळेस काय केलं आहे, यावर्षी RBIने मोठ्या प्रमाणावर परकीय चलन विक्री केलेली आहे. आता हे समजून घेऊया की RBIचे काम आहे परकीय चलन विक्रीचं, हे कसं चालतं आणि RBIला यामुळे कसा फायदा होतो. तर परकीय चलन विक्री RBI कधी करणार, जेव्हा आपला रुपया कमकुवत व्हायला लागला तेव्हा. आता रुपया कमकुवत, समजा परकीय चलन कोणतं स्ट्रॉंग आहे, डॉलर आहे, तर डॉलरच्या तुलनेमध्ये समजा आपला रुपया आहे ते जर वीक होत चालला समजा, तर मग RBI काय करतं, डॉलर मार्केटमध्ये विक्री करते. डॉलर विक्री केलं म्हणजे काय झालं, मार्केटमध्ये डॉलर आले, डॉलरची कमतरता नाही, त्यामुळे मग आता जे चलन कमी आहे समजा रुपया मार्केटमध्ये, त्याला व्हॅल्यू मिळेल. म्हणजे डिमांड सप्लाय, समजा सप्लाय जर रुपयाचा कमी झाला तर रुपयाला व्हॅल्यू आली, डॉलरचा सप्लाय इकडे जास्त केला, डॉलरची व्हॅल्यू थोडी कमी झाली. अशा प्रकारे. त्यालाच उदाहरण घेऊन देखील समजून घेऊया. हे बघा, RBI कमाई कशी करते याच्यामधून. RBI काय करते, रुपया जेव्हा मजबूत असतो तेव्हा काय करते, परकीय चलन खरेदी करते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, $1 75 रुपयाला RBIला मिळत आहे. RBIने काय केलं, समजा $1 बिलियन खरेदी केली, ठीक आहे. आणि मग जेव्हा रुपया कमकुवत झाला, 82 रुपये झाला, मग तेव्हा काय केलं RBIनं, डॉलर विक्री केली. मग $1 बिलियन जेव्हा RBI विक्री करेल तेव्हा साहजिक आहे एका डॉलर मागं RBI 7 रुपये कमवत, बरोबर. मग $1 बिलियन जर विक्री RBIने केली तर RBIला 7,000 करोड रुपये येतील. अशा प्रकारे RBI पैसे कमवत. आता आपण हे आर्टिकल पूर्ण पाहिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आता आहे, एक प्रश्न पाहूया आपण, त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, तुम्हाला लिहायचं आहे. हा प्रश्न आहे पहा, मोठ्या प्रमाणात अधिशेष हस्तांतरणाचे भारताच्या वित्तीय आरोग्यावर आणि मध्यवर्ती बँकेच्या स्वायत्ततेवर होणाऱ्या परिणामांचे गंभीरपणे मूल्यमापन करा. त्याच्यामध्ये आपण जसं पाहतो अभ्यासक्रम, आपल्याला माहीत पाहिजे की कळालं पाहिजे आपल्याला की अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो. तर ते पाहूया आपण.
हा पहा आपला सामान्य देण 3चा हा पेपर आहे। यामध्ये पहिला पॉईंट दिसत आहे आपल्याला, भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास, रोजगार। यामधील साधन संपत्तीचे एकत्रीकरण या मुद्द्यामध्ये हा प्रश्न येतो। आता आपण पाहूया कीवर्ड। कीवर्ड म्हणजे काय असतं, तर कीवर्ड आपल्याला उत्तर कसं लिहायचं त्याची दिशा देत असतं। आता इथं बघा काय आहे कीवर्ड, गंभीरपणे मूल्यमापन करा, इंग्रजीमध्ये याला क्रिटिकली इव्हॅल्युएट असं म्हणायचं। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे याचं गंभीरपणे मूल्यमापन करायचं आहे। आता उत्तरामध्ये बघा 3 भाग असतात, इंट्रोडक्शन, प्रस्तावना, नंतर बॉडी पार्ट असतो, नंतर निष्कर्ष, कन्क्लुजन असतो। प्रत्येक प्रश्नामध्ये हे 3 भाग तुमच्या आलेच पाहिजे। तर इथं तुम्ही प्रस्तावना इंट्रोडक्शनमध्ये काय लिहू शकता, तर लिहा की यावर्षी RBIने अधिशेष 2.69 लाख करोड रुपये हस्तांतरित केलेला आहे आणि अशा हस्तांतरणाचे भारतीय वित्तीय आरोग्यावर आणि मध्यवर्ती बँकेच्या स्वायत्ततेवर सुद्धा परिणाम होतात, असं तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता। त्याच्यानंतर मग तुम्ही बॉडी पार्टमध्ये काय काय लिहायचं, आपण जे बघितलेलं आहे त्या गोष्टी लिहायच्या आहेत। म्हणजे हे अधिशेष RBIला कुठून कुठून मिळतं आपण ते बघितलं होतं, तर ते लिहा तुम्ही। नंतर वाद बघितला होता आपण, त्याच्यामध्ये तुम्ही तो वाद टाकू शकता मध्यवर्ती बँकेच्या स्वायत्ततेवर। उर्जित पटेल यांनी रेजिग्नेशन दिलं होतं हे आपण पाहिलेलं आहे। वित्तीय आरोग्यावर कसा परिणाम होतो पाहिलेलं आहे आपण, CRB बद्दल माहिती घेतलेली आहे। CRB जर कमी करत गेलं तर समजा कोविड-19 सारखी एखादी इमर्जन्सी आली तर आपल्याला खूप गंभीर परिणामाचा सामना करावा लागू शकतो। ह्या सर्व गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत। तुम्ही स्वतः लिहा, रेफरन्स म्हणून तुम्ही टेलिग्राम चॅनलवरची आपली वर्ड फाईल वापरू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक यू।